नमस्कार, मी कुमारी दुधाणे ऋतुजा गणपती. आता 12वी महाराष्ट्र टेकर्स कट्टा आयोजित ऑनलाईन निबंध वाचन स्पर्धेतील माझा विषय आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाने ही महाराष्ट्राची पावनभूमी पवित्र झाली आहे. सुमारे 300 शतकांच्या परचक्राच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्राच्या भूमीवर स्वराज्याचा उषाकाल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. दूरदृष्टी, असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती, मुत्सद्दी, रयतेवर जीवापाड प्रेम करणारा राजा अशा विविध गुणांनी परिपूर्ण छत्रपती शिवरायांनी प्रतिपंचद्र रेखे व वर्धिष्णू अशा स्वराज्याची स्थापना केली. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि योजनाबद्ध अविरत श्रमाने त्यांनी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. कौशल्य, चातुर्य आणि साहस या गुणांनी त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक शक्ती स्वराज्य स्थापनेसाठी एकत्रित केल्यामुळे ते आपल्या काळातील युगप्रवर्तक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य, साधेपणा, कनवाळूपणा, स्त्रियांबद्दल असणारा भक्तिभाव, त्यांची धार्मिक वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेमध्ये महाराज अवतारी पुरुष असल्याची भावना निर्माण झाली होती. कारण महाराजांसारखा धर्मनिरपेक्ष राजा या देशात झालाच नाही. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात निस्पृहता दाखवली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता समज दिली, पश्चाताप होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व धर्मांना समान लेखले, गुणवंतांचा गौरव केला, साधू संतांचा यथोचित आदर केला. परंतु या सर्वांबरोबरच त्यांनी रयतेची जीवापाड काळजी घेतली. रयतेला आपल्या लेकराप्रमाणे मानणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युगपुरुषच नव्हते, तर मानवतेचे उत्कृष्ट तत्त्वज्ञान सांगणारे आणि त्याचप्रमाणे आचरण करणारे महात्मा होते, वंदनीय थोर पुरुष होते. महाराजांनी विविध कलांना प्रोत्साहन दिले, अनेकांना लेखनासाठी प्रेरणा मिळाली. राज्यव्यवहारात फारशीचे स्तोम होते, त्यासाठी त्यांनी रघुनाथ पंडित यांच्याकडून राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. शिवभारत हा काव्यमय संस्कृत ग्रंथ, नीलकंठ चतुर्धराची महाभारतावरील नीलकंठी नावाची विस्तृत व मार्मिक टीका, भूषण आणि जयराम कवीचे काव्य असे विपुल ग्रंथलेखन झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते, तसेच अत्यंत सूक्ष्मदृष्टीने राज्यकारभार करणारे प्रजाहितदक्ष राजेही होते. 1673 मध्ये चिपळूणच्या सैन्याधिकाऱ्यांनी महाराजांना लिहिलेले पत्र त्यात अत्यंत बोलके होते. मोगलाई बरे वाटील असे वागू नका असे सांगतानाच उंदीर दिव्यातील वात नेईल आणि त्यामुळे आग लागण्याचा संभव आहे. कानिफ खानसारखा इतिहासकारही महाराजांच्या उदारतेचे वर्णन करताना म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य परप्रांतात घुसल्याच्या वेळीही मशिदी, कुराण आणि स्त्रिया सुरक्षित राहिल्या. सैन्याविना नवराज्य न धर्म पराक्रम हे लष्कराचे वैविध्य शुकनीतीमध्ये सांगितले आहे. सैन्य वाचून राज्य, धन आणि पराक्रम प्राप्त होतच नाही. महाराजांनी आपल्या लष्कराची आणि आरमाराची उभारणी हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून केली. रामचंद्र पंत मात्ये यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र आणि राजनीती या ग्रंथातून नूतन सृष्टीच उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे सर्व सार यात एकवटले आहे. आपल्या मुलखात शांतता प्रस्थापित करणे, जनतेला निपक्षपाती न्यायदान करणे, महसूल पद्धतीत सुसूत्रता आणणे, शेतकरी व शेतीला उत्तेजन देणे, आपल्या मुलखाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सैन्यदल उभारणे, किनारपट्टीवर पहारा करण्यासाठी आणि व्यापारासाठी आरमार उभारणे अशी विविध प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्षमाने कारभाराची वैशिष्ट्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याची सुव्यवस्थित घडी बसवण्यासाठी कर्तृत्व दाखवणाऱ्या अनेक व्यक्तींची निवड केली. स्वराज्यामागचे मुख्य सूत्र प्रजाहित असल्याने त्यांनी काटेकोर आणि कडक धोरण अवलंबले. त्यांनी सैन्यात शिस्त निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची अचूक पारख होती. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सहकारी, सेनाधिकारी अशी कितीतरी माणसे त्यांनी पारखूनच आपल्याजवळ केली होती. महाराजांनी सतत सज्जन व्यक्ती, आपले सेनानी, स्त्रिया, संत, महंत यांचा सन्मान केला, त्यांच्या सन्मानाची वागणूक दिली, राज्यव्यवस्थेत योग्य ते स्थानही दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडचे अपुरे सैन्यबळ, त्यांची क्षमता, दऱ्याखोऱ्या, डोंगरांची भौगोलिक परिस्थिती, मर्यादित अशी लढाईची साधनसामग्री, मर्यादित आर्थिक बळ ह्या गोष्टी विचारात घेऊन महाराजांनी आपली स्वतंत्र युद्धनीती आखली होती. शक्यतो शत्रूला समोरासमोर न जाता, रक्ताचा एकही थेंब न सांडता अनेक गडकिल्ले ताब्यात घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, परंतु महाराजांच्या कारकिर्दीत अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा घेतलेला समाचार, पन्हाळगडावरचा वेढा, आग्र्याहून सुटका हे कसोटीचे क्षण होते. परंतु अशा प्रसंगांवर धैर्याने मात करून औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाला वठणीवर आणणारा शूरवीर म्हणून नावलौकिक मिळवला. औरंगजेबासारख्या मातब्बर सम्राटाला नामोहरण करत मुघलांसहित सर्व शत्रूंचा समाचार घेतल्यानंतर महाराजांनी आदिलशाह व कुतुबशाह यांनाही आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्दोष झाले आहे असे वाटल्यानंतर महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. एका बखरीमध्ये लिहिले आहे की महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जाणून सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय झाला. किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक शास्त्रोक्त पद्धतीने मोठ्या दिमाखाने संपन्न झाला. राजमाता जिजाऊंच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मराठी जनतेला आपला राजा मिळाला. एक लोककल्याणकारी युगपुरुष राजाची कारकीर्द सुजाली असं म्हणतात. आनंदी आनंद झाला. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन समर्थ रामदासांनी यथार्थ केले आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. इतिहासाचार्य राजवाडे छत्रपती शिवरायांचे गुणगान करताना म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायाचे व परम सहिष्णुतेचे होते. अनेक लढायात विजय संपादन करणे, मैदानात, समुद्र तीरावर किंवा डोंगरावर 300-400 किल्ले बांधणे, नवीन सैन्य तयार करणे, नवीन कायदे तयार करणे, स्वभाषेस उत्तेजन देणे, कवींना आश्रय देणे, नवी शहरे वसवणे, स्वधर्म स्थापन करून ऐश्वर्य वाढवणे, सारांश स्वराष्ट्राचा उद्धार करून स्वदेशाला स्वतंत्र व सुखी करणे, ह्या लोकोत्तर कृत्यांनी जर कोणा पुरुषाने ह्या भूमंडळाला अक्षय ऋणी करून ठेवले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनीच होय. छत्रपती शिवाजी महाराजांची खाजगी वर्तवणूक व सार्वजनिक पराक्रम इतके लोकोत्तर होते की त्यांच्याशी तुलना कराव्यास जी व्यक्ती म्हणून घ्यावी ती ह्या नाही तर त्या गुणांहून, महाराजांहून कमतरच दिसेल. ह्या अवतारी पुरुषांविषयी लिहिताना समर्थ म्हणतात, तयाचे गुण महत्वासी तुलना कैसी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, सुशील धर्ममूर्ती, निश्चयाचा महामेरू, अखंड निर्धारी, राजयोगी अशा नाना प्रकारची विशेषणे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी लावली आहेत. युगपुरुष, लोकोत्तर, जाणता राजा, प्रजाहित दक्ष, लोककल्याणकारी राजाचे गडकिल्ले आणि स्मारके पुढच्या पिढ्यांना पराक्रमी राजांची व महाराष्ट्राची गौरवगाथा अखंडपणे सांगत राहतील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.